भेंडीची भाजी चिकट होते म्हणून बरेचदा खायला टाळाटाळ केली जाते, पण आजची ही भेंडी जी आहे यामध्ये एक साहित्य वापरलेलं आहे ज्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही. कुठल्याही पद्धतीने करा. तर नेहमीचीच आपण भेंडी बनवत असतो ती खाऊन जर थोडासा चेंज हवा असेल तर थोडीशी चमचमीत मसालेदार अशी भेंडी करून पहा. चवीला खूप छान होते, बनवायला खूप सोपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी भेंडी ज्या आहेत ना स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कट करायच्या आहेत. तर कट करताना सगळ्यात आधी दोन्हीकडची देठ आणि टोक जे आहे ना ते काढून घेतलेले आहे आणि थोडेसे लांब लांब असे हे तुकडे करून घेतलेले आहे. या पद्धतीने फार काही साहित्य या भेंडीसाठी लागत नाही. तर इथं 1 चमचा तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं इथं तडतडलं की 1 चमचा कुटलेलं लसूण घालायचं आहे. लसणाचं प्रमाण जे आहे ना थोडंसं जास्त घेतलेलं आहे. चव जी आहे ना लसणामुळे भेंडीची छान येते. लसूण परतत आला की याच्यामध्ये टाकलेलं आहे एक बारीक साईजचा कांदा, असं थोडंसं मोठ्या आकारामध्ये कापून टाकलेलं आहे. खूप बारीक देखील कापायचं नाही. भेंडीच्या फोडी मोठ्या आहेत तर कांदा देखील थोडासा मोठाच कापायचा आहे. नाहीतर काय होतं एकदम बारीक कापला तर कांदा एका साईडला जातो आणि भेंडी एका साईडला जाते. त्याच्यामुळे शक्यतो कांदा थोडासा मोठाच कापून घ्यायचा आहे. तर कांदा देखील परतून घ्यायचा आहे. यामध्ये एक टाकत आहे हिरवी मिरची, असे मोठे तुकडे करून टाकत आहे. बारीक कापून टाकायची असेल तर बारीक देखील कापून टाकू शकता. आता कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे. आता बऱ्यापैकी इथं कांद्याचा कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये जी कापून ठेवलेली भेंडी आहे ना ती ॲड करायची आहे. आता भेंडी देखील आता याच्यामध्ये परतून घ्यायची आहे. भेंडी चांगली अशी परतून घेतली नाही तेलामध्ये आणि कांद्याबरोबर तर रंग देखील भेंडीचा एकदम हिरवागार राहतो आणि चव देखील तेलावर परतल्यामुळे एकदम मस्त अशी येते. 1 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर अर्धा चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा मी इथे भाजीचा मसाला वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता किंवा घरगुती कुठलाही जे मसाले असतील त्याचा वापर करू शकता. चव छान येते. सगळे मसाले मिक्स करून घेऊया. 1 ते 1.5 मिनिट चांगला असं हे पुन्हा परतून घेतलेले आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो टाकल्यामुळे काय होतं भेंडी अजिबात चिकट होत नाही. टोमॅटोऐवजी तुम्ही थोडासा लिंबाचा रस वापरू शकता किंवा 1 चमचा दह्याचा वापर करू शकता. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर एक 4 ते 5 मिनिट चांगले असे हे शिजवून घ्यायचे. एकदा मिक्स करून घेऊया, खाली लागणार नाही. भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही. इथे पाहू शकता टोमॅटो जे आहेत ना बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत. तर पुन्हा एकदा हे सगळे मिक्स करूया आणि झाकण ठेवून पुन्हा 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर 7 ते 8 मिनिट शिजवल्याच्या नंतर इथे पाहू शकता टोमॅटो जे आहेत ना पूर्णपणे मऊ झालेले आहेत. एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत. म्हणजे भेंडी देखील आपली एकदम मऊ अशी शिजलेली आहे. तसाही भेंडीला शिजायला फार वेळ लागत नाही. याच्यामध्ये जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, नाही टाकला तरी हरकत नाही. तर गरमागरम आपली ही भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी ही केलेली भेंडी चवीला खूप छान लागते. टिफिनवर देण्यासाठी किंवा काहीतरी मसालेदार आणि चमचमीत असं बनवायचं असेल तर या पद्धतीची भेंडीची भाजी करून पहा. सर्वांना नक्कीच आवडेल. तर रेसिपी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.